गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ब्राईट फ्युचरच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्वाचा टॉपिक म्हणजे आपण कव्हर करणार आहोत पंजाबमध्ये जे BMS चे जे ऍडमिशन स्टार्ट आहेत, तर त्या ऍडमिशन्सचं ऍक्च्युअल लाईव्ह अपडेट काय आहे? कोणत्या विद्यार्थ्यांनी पंजाबमध्ये ऍडमिशन घ्यायला जायला हवं? का जायला हवं? याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. वन बाय वन आपण स्टार्ट करूया. शेड्यूल पण आलेलं आहे. आज जे पब्लिश याचं शेड्यूल आलेलं आहे, म्हणजे पेपरमध्ये जे शेड्यूल आलेलं आहे ते पण मी तुम्हाला कम्युनिटी ग्रुपवरती टाकून आणि तुम्ही ते बघू शकता. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेलकम टू आवर चॅनल. मी डॉक्टर सागर जाधव, फाउंडर अँड CEO ऑफ ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप. आणि आजच्या लाईव्ह मध्ये BMS अँड BHMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड इन पंजाब याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हे अपडेट जे आहे तर ते गुरु रविदास आयुर्वेदिक जी युनिव्हर्सिटी आहे तर त्या युनिव्हर्सिटी मधून आलेलं आहे. या अपडेटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना 250 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगली अपॉर्च्युनिटी म्हणू शकता. त्या विद्यार्थ्यांना इझिली ऍडमिशन या गोष्टींमध्ये मिळू शकतं. त्यानंतर जे विद्यार्थी अजूनही BMS आणि BHMS साठी ऍडमिशन शोधत आहेत आणि त्यांचं बजेटच नाहीये, महाराष्ट्रामध्ये IQ कोट्यामधनं विद्यार्थ्यांकडे साधारणतः 30 लाख रुपये 35 लाख रुपये मागितले जात आहे. त्याच विद्यार्थ्यांसाठी 12 ते 13 लाख रुपयामध्ये पंजाबमध्ये BMS हा ऑप्शन आम्ही घेऊन आलेलो आहोत. बरोबर. त्यानंतर सगळ्यात लोएस्ट बजेट आणि कट ऑफ. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, पंजाबमध्ये 125-115 मार्क्स वरतीही BMS वाल्यांना ऍडमिशन भेटतं. हा सगळ्यात महत्वाचा विषय भाग आहे, हे सगळ्यांनी समजून घ्या. आता आपण कम टू द पॉइंट जर म्हणायचं झालं तर मेन अपडेट, पंजाब स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंबर 3. पंजाब स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंबर 3 मध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट, 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा राऊंड होणार आहे. हा राऊंड ऑनलाईन होणार आहे का? नाही. या राऊंडचं ऑफलाईन हा राऊंड ऑफलाईन होणार आहे. याचं लोकेशन आहे युनिव्हर्सिटी कॅम्पस हुशियारपूर. मी तुम्हाला त्याचे डिटेल्स, त्याचा ऍड्रेस वगैरे सर्व कम्युनिटी ग्रुपमध्ये टाकून देतो. तुम्हाला जर करायचं जर असेल तर तुम्ही वन बाय वन प्रोसिजर मी पुढे एक्सप्लेन करून सांगून देतो. त्यासाठी जर तुम्हाला जर या राऊंड मध्ये पार्टिसिपेट जर करायचं असेल तर आज 11 वाजेपासून उद्या दुपारीपर्यंत 28 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. म्हणजे पंजाबचे नवीन फ्रेश रजिस्ट्रेशनही ओपन झाले आहेत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्हाला तिथे जाऊन काही फायदा होणार नाही आहे. दिस इज द सेकंड पॉइंट. त्यानंतर हा स्टुडंटसाठी का गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 250 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात ऍडमिशन भेटत नाहीये. त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात कमी बजेटमध्ये पंजाबमध्ये ऍडमिशन भेटत आहे. त्यानंतर सीट्स अजूनही अवेलेबल आहेत, म्हणजे पंजाबमध्ये अजूनही भरपूर सीट अवेलेबल आहेत. प्रायव्हेट कॉलेजचं बजेट हे 12 ते 13 लाख रुपयाचं पॅकेज हे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये भेटू शकतं. इंडियन खूप सारे, म्हणजे मराठी खूप सारे स्टुडंट तिथे आज ऑलरेडी शिकत आहेत. हा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉइंट आहे. आणि नीट क्वालिफाईड करणं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओरिजिनल डॉक्युमेंट, DD, त्यानंतर सेम डे अलॉटमेंट, सेम डे ऍडमिशन प्रोसेस, म्हणजे त्याच ठिकाणी तुमच्या सगळ्या गोष्टी फायनल करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठली काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. महत्वाची गोष्ट, डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय घेऊन जायचे बघा विद्यार्थी मित्रांनो. 10वी-12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर नीटचं स्कोर कार्ड, ऍडमिट कार्ड, आधार कार्ड, मायग्रेशन सर्टिफिकेट, LC आणि 10 पासपोर्ट साईज फोटो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा DD. 2,43,101 रुपयाचा DD हा मॅन्डेटरी तुम्हाला तिथे सोबत घेऊन जाणं आहे. त्यानंतर फीज आणि बजेट. फीज बजेट बद्दल मी बोललोच आहे की 12 ते 13 लाख रुपयाचं फुल ट्युशन फीजचं बजेट आहे. म्हणजे 2,43,000 पर इयर ट्युशन फीज आहे तिथे. आणि बाकी मिसलेनियस वगैरे चार्जेस पकडता 12-13 लाख रुपयामध्ये फुल बजेट होऊन जातं. 100% जेन्युइन ऍडमिशन, डोनेशन जास्त काही लागत नाही, लागतं पण थोडंफार प्रमाणात कॉलेज मिसलेनियस चार्जेस वगैरे घेतं. ऑन स्पॉट सीट अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सलंट ऑप्शन ऑफ लो नीट स्कोर, म्हणजे कमीत कमी स्कोर वरती तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉइंट आहे याचा. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अप्लाय कशा पद्धतीने करायचंय. लो नीट स्कोर, सेफेस्ट, फास्टेस्ट आणि लास्ट राऊंडची अपॉर्च्युनिटी आहे. कसं काय थांबलाय व्हिडिओ इज गोइंग ऑन.
तर ऍक्च्युली बघा, ब्राईट फ्युचर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सपोर्ट करते हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन करणं, कॉलेजचं शॉर्टलिस्टिंग करणं, डीडीचं गायडन्स करणं, ट्रॅव्हल असिस्टंट, ऑन स्पॉट ऍडमिशन मिळवून देणं हे ब्राईट फ्युचर काम करत आहे. आणि सगळ्यात लोवेस्ट बजेटमध्ये फक्त ब्राईट फ्युचरच काम करून देत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे जास्त चार्जेस घेत नाही. 10,000 रुपयाच्या काउन्सिलिंग मधनं तुम्हाला पूर्ण पंजाबचं ऍडमिशन फायनल करून देत आहे. तुम्हाला जर पंजाबचं जर ऍडमिशन जर फायनल करायचं जर असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आजच्या आज कॉन्टॅक्ट करणं, टीम सोबत कॉन्टॅक्ट करणं, आमचा फ्री कम्युनिटी ग्रुप जॉईन करून ठेवणं, हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा विषय असणार आहे. या कम्युनिटी ग्रुपवरती लेटेस्ट अपडेट आम्ही कंपल्सरी टाकतच असतो. त्यामुळे तुम्हाला हा प्लस पॉईंट भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला जेही लेटेस्ट अपडेट आहेत ते तुम्हाला आम्ही त्या कम्युनिटी ग्रुपवरती कंटिन्यूअस टाकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असं म्हणजे आहे की स्टुडंटला हा शेवटचा आणि फायनल लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे बीएमएस साठी या वर्षाच्या सीट घेण्यासाठी. बघा, काउन्सिलिंग एक्सटेंड होणार की नाही याचं अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये, ऑफिशियली कन्फर्मेशन आलेलं नाहीये. सो त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जे ऍडमिशन भेटतंय ते ऍडमिशन घेणं खूप गरजेचं आहे. आणि माझं पर्सनली असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी ऍडमिशनसाठी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा. विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांचे काही क्वेश्चन्स आहेत, आपण ते क्वेश्चन्स बघूया वन बाय वन. महत्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांना असा क्वेश्चन आहे की अष्टांग कॉलेज टाकले आहे, 450 मार्क्स डोमेसाईल मला भेटून, ओके कुठले, ओके भेटू शकता. अष्टांग कॉलेज तुम्हाला 450 मार्क्स वरती. सीट्स बघा एकदा, सीट मॅट्रिक्स मध्ये सीट्स काय आहेत त्या सीट नुसार तुम्हाला भेटू शकतात. पंजाब कॉलेज कधी सुरू होतील? येस, पंजाबमध्ये कॉलेजेस सुरू होण्याचं सगळ्यात महत्वाचा मॅटर सांगतो. पंजाबमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये विंटर हॉलिडेज असतात. विंटर हॉलिडेज असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना, म्हणजे बहुतांश 100% कॉलेजेसला सुट्ट्या ह्या कंपल्सरी असतात पंजाबमध्ये. त्यानंतर 269 मार्क्स वरती बीएमएस प्रायव्हेट कॉलेज भेटेल का? कॅटेगरी ओबीसी. पॉसिबिलिटीज कमी आहेत. अदर स्टेटचे ऑप्शन आत्ताच घेऊन ठेवा, अदरवाईज तुमचं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बिकॉज याच्यानंतर काउन्सिलिंग एक्सटेंड होणार की नाही हे कोणालाच माहित नाहीये. सो तुम्हाला जर ऍडमिशन कुठे भेटत असेल, बघा, तुम्ही अदर स्टेटमध्ये बीएमएस करा किंवा महाराष्ट्रात करा, तुमच्या डिग्रीला व्हॅल्युएशन सेम आहे. त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं आहे त्यांनी पंजाबमधून करा की कर्नाटकातून करा किंवा महाराष्ट्रामध्ये 50 लाख रुपये देऊन करा, त्या डिग्रीला व्हॅल्यू सेम असणार आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनाही बीएमएस करायचं आहे त्यांनी नक्कीच कॉलेज कुठूनही इंडियाच्या कोणत्याही कोपऱ्यातून, जसं आता उत्तराखंडचाही लवकरच आम्ही व्हिडिओ बनवणार आहे, तर उत्तराखंडसाठी लाईव्ह येणार आहे. उत्तराखंडचंही अजून भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तेही आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून सांगणारच आहोत. स्टे वॅकन्सी राऊंड होतील का? अजून स्टे वॅकन्सी राऊंड होण्याची शक्यता कमी आहे किंवा होऊही शकता. बिकॉज सीट जर वॅकंट जर राहिल्या तर स्टे वॅकन्सी राऊंड नक्कीच होण्याचे चान्सेस आहेत. बाकी तुम्हाला जर काही क्वेश्चन्स जर असतील तर मी तुम्हाला याची लिंक देऊन टाकतो. आमच्या कम्युनिटी ग्रुपची लिंक देतो. त्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन करून आणि तुम्ही लेटेस्ट अपडेट कंपल्सरी हे तुम्ही तिथे घेऊ शकता. चॅट बॉक्स मध्ये कम्युनिटी ग्रुपची लिंक मी हे ड्रॉप केलेली आहे. थँक्यू सो मच स्टुडंट. बाकी काही कोणाला जर क्वेश्चन्स असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबरही मी इथे ड्रॉप करून ठेवत आहे. आमच्या एकच मिनिट, ओके डन. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आम्ही इथे ड्रॉप करून ठेवलेले आहे. थँक्यू सो मच. अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर या नंबरवरती कॉल करू शकता.